students, today we are going to study about the next part in our discussion. So dear friends, in the last period we are going to discuss about the activities on the topic 1.2 on to the summit we reach the top. So activity on screen you are looking, activity sheet number first. There is a passage or extract given to you like this, and question is there: read the extract and complete the activities given below for 12 marks. 6 question for 12 marks, 6 activities for 12 marks, that is 1 mark, 2 marks to each activity. So activity first, it is your duty to read the extract firstly and then try to solve the activities. Activity first, global understanding. The extract shows the patriotic quality of Tenzing Norgay. Explain with evidence. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या की एक्स्ट्रॅक्ट शोज द पॅट्रियाटिक क्वालिटी ऑफ टेंजिंग नॉर्गे. टेंजिंग नॉर्गे आपले जे रायटर आहेत त्यांच्या काय दिसते त्यातनं पॅट्रियाटिक क्वालिटीज हा शब्द समजून घ्या. पॅट्रियाटिक क्वालिटीज म्हणजेच पॅसेजमध्ये हा शब्द असू शकतो, तर तो शब्द कुठं आहे त्याच्या तिथं उत्तर असू शकतं असतं. तर पॅट्रियोटिक क्वालिटीज म्हणजे देशभक्तीपर टेंजिंग नॉर्गेमध्ये देशभक्तीपर असणारे गुणविशेष क्वालिटीज एक्सप्लेन विथ एव्हिडन्स, एक उदाहरणासहित स्पष्ट करा. तर तुम्हाला पॅसेजमधली लाईन नंबर वगैरे बघा. आता ऑन टू द सुमित. तर क्वालिटीज ज्या आहेत त्या क्वालिटीज कोणत्या आहेत, तर तिथं तुम्हाला टेंजिंग नॉर्गे यांच्या विषयी जे काही गुणविशेष आहेत तर त्याचं उत्तर असं की लाईन्स, I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me. बघा लाईन नंबर पॅसेजमध्ये बघा तुम्ही आता की देशभक्ती दाखवणाऱ्या काही लाईन्स उदाहरणासहित लिहून काढा म्हणून सांगितलंय. तर आपलं देशभक्ती विषयीचा हे टेंजिंग नॉर्गे म्हणतायत की आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. माझ्याबरोबर भारतीय ध्वजसुद्धा मी घेऊन चाललोय. अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. इतर जे फ्लॅग्स आहेत 4 त्याच्याबरोबर हा माझा भारतीय फ्लॅगसुद्धा मी वर रोवणार आहे टॉपला. शोज द पॅट्रियोटिक क्वालिटी ऑफ टेंजिंग नॉर्गे. तर ही टेंजिंग नॉर्गेच्या देशभक्तीपर असणाऱ्या काही लाईन आहेत, तर त्या लाईन लिहायच्या आहेत. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. तर त्यामध्ये क्वेश्चन बघा, कंप्लीट द वेब दिलेली. आता वेब आहे ती कंप्लीट करायची. टेंजिंग नॉर्गे हॅड अ फ्लॅग्स ऑफ. किती सोपा प्रश्न आहे की टेंजिंग नॉर्गे हॅड अ फ्लॅग्स ऑफ. त्यांच्याकडे फ्लॅग दिलेले होते. फ्लॅग्स अनेक वचन आहे म्हणजे आता साहजिकच फ्लॅग्स ध्वज आणि अनेक वचन केल्यामुळे अनेक देशांचे ध्वज. तर 4 आहेत, ते 4 तुम्हाला तिथनं पॅसेजमधून बघायचे. त्यातला आता आपण तर पहिल्या क्वेश्चनमध्ये एक व्यक्त केलाच, इंडियन फ्लॅग त्या पॅसेजमध्ये आहे बघा. इंडिया फ्लॅग्स दॅट टेंजिंग नॉर्गे हॅड बिलॉंग्स टू, किंवा फ्लॅग्स म्हणलं नुसतं तरी चालतंय. आणि मग पहिला फ्लॅग इंडिया, दुसरा तिथं आहे बघा युनायटेड नेशन्स, तिसरा ब्रिटन आणि चौथा नेपाळ. तर असे 4 फ्लॅग्स आहेत. तर आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो अनालिसिस, 2 मार्कासाठी. गिव्ह द रिझन्स फॉर द रोप बिईंग कॉल्ड अ सिम्बॉल. ज्या हातात रोप होती त्यांच्या, ते जिथं घसरगुंडीचा रस्ता आहे किंवा जिथं कॉम्प्लेक्सिटी आहे किंवा जिथं अडचण आहे अशा ठिकाणी ते टेंजिंग नॉर्गे आणि
एडमंड हिलरी एकमेकाला रोप बांधत होते. तर त्या रोप म्हणजे दोर बांधण्याचा हेतू काय? रिझन फॉर द रोप बिईंग कॉल्ड अ सिम्बॉल. तर आता काय रिझन आहे मग रोप बांधण्याच्या मागचं, हेतू काय दोर बांधण्याच्या मागं? तर रोप इज युज्ड टू क्लाइंब सेफली. सुरक्षित चढण्यासाठी रोप बांधली होती आणि एकमेक घसरली तर एकमेकाला जाणीव व्हावी त्यातनं, म्हणून सेफ्टीसाठी रोप बांधली होती. इट कनेक्ट्स ईच माउंटेनियर विथ अदर. प्रत्येक रोप जे आहे ती दोर जे आहे ती प्रत्येक गिर्यारोहकाला एकमेकाला बांधली गेली किंवा जाते. आता इथं आपले टेंजिंग नॉर्गे रायटर आणि एडमंड हिलरी एकमेकाला बांधलेली होती. अँड गिव्ज मेसेज दॅट दे आर अटॅच्ड फर्मली. आणि एकमेकाला दोर बांधलेले असल्यामुळे पुढं मागं चढताना टाईट लागते, एकमेकाला ते जोडलेले आहेत, अटॅच्ड आहेत हे खात्री होते फर्मली. रोप इज सिम्बॉल ऑफ वर्किंग युनायटेडली. आणि एक रोप हे कशाचं संकेत आहे? तर वर्किंग युनायटेडली, एक मतानं ते वर चढत आहेत हे सिम्बॉल आहे. इट कन्वर्ट्स द इंडिव्हिज्युअल्स इन टू द अ टीम. आणि ह्या रोपचा एक काय की एकाला एक वाचवते, दोर एकामेकाला बांधलेले असल्यामुळे एक दोर दुसऱ्याला वाचवते म्हणजे टीम. तर इट कन्वर्ट्स द इंडिव्हिज्युअल्स इन टू अ टीम. एक दोर आहे पण एकाला असं न करता टीममध्ये गुंपलं जाते, दोघाला एकत्र म्हणजे टीम वर्क होते ते. इट टाइट्स देम टुगेदर. दोघाला ते बांधलेले असते. अँड सो इट इज सिम्बॉल अँड इट इज द सिम्बॉल ऑफ युनिटी. हे एक संकेत आणि सिम्बॉल ऑफ एकतेचं प्रतीक म्हणून त्याला रोपकडं बघितलं गेलेलं आहे. ते रोप जे बांधलेले आहे दोघाला ते. क्वेश्चन 4 काय बघा आता. तर 4 क्वेश्चन जो आहे तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे बघा. राईट एनी 4 डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. वर पर्वत सर करण्यासाठी किंवा गिर्यारोहणासाठी काय 4 डिफरंट ॲक्टिव्हिटीज या ज्या आहेत त्या सांगायच्या आहेत. म्हणजे क्लाइंब करताना लागणाऱ्या 4 ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या? तर हॉर्स ट्रेकिंग, तुम्ही महाबळेश्वरला गेल्यानंतर हॉर्स ट्रेकिंग, त्यानंतर हॉट एअर बलूनिंग, त्यानंतर पॅराशूटिंग छत्री, त्यानंतर पॅराग्लायडिंग खाली उतरणं छत्रीवरून, माउंटेन हायकिंग ऑर ट्रेकिंग, त्यानंतर स्केविंग, माउंटेनरिंग आणि हिल वॉकिंग. पुन्हा एकदा सांगतो, डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. वर चढण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कोणत्या? तर हॉर्स ट्रेकिंग, हॉट एअर बलूनिंग, पॅराशूटिंग हवाई छत्री, पॅराग्लायडिंग छत्रीनं उतरणे खाली, त्यानंतर माउंटेनरिंग हायकिंग और ट्रेकिंग वर चढणे किंवा रखडत वर जाणे, 6वं केविंग, 7वं माउंटेनरिंग पर्वतवर चढणं आणि लास्टला 8वं हिल वॉकिंग दऱ्याखोऱ्यावर चढणे. तर ह्या 5, 6, 8 क्वालिटीज दिलेल्या आहेत 4च्या ऐवजी. 5वा प्रश्न आहे तो लँग्वेज स्टडी. तर लँग्वेज स्टडीमध्ये ग्रामर असतं. इथं 2 वाक्य असतात आणि एका वाक्याला 1 मार्क, असं 2 वाक्याला 2 मार्क. तर 5वं वाक्य जे आहे इथं ते लँग्वेज स्टडी ग्रामरसाठी बघा 2 वाक्य. वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग, I was determined to go to the top on this day. Make a compound sentence. बघा, when we left camp 9 on Friday morning, I was determined to go to the top on this day. तर कंपाऊंड सेंटेन्स बनवायचे. तर इथं मराठीत जे आहे ना केवळ वाक्य, तसं इंग्लिशमध्ये सिंपल सेंटेन्स. दुसरं संयुक्त वाक्य म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स की जे आता आपल्याला बनवायचे. आणि तिसरं मिश्र वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पण दिलेलं वाक्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग सिंपल कसे ओळखणार? कोणतंच कंजंक्शन नाही, उभयान्वय अव्यय, अँड ऑर नायदर नॉर आयदर ऑर नॉट ओनली बट ऑल्सो ॲज सून ॲज वेल ॲज नो सूनर दॅन, दो अनलेस इफ नॉट, ऑल टाइप्स ऑफ WH यापैकी कोणतंच कंजंक्शन नसेल तर सिंपल सेंटेन्स. एकच क्लॉज असेल तरी सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स इज ऑलवेज मेड अप विथ ING, दॅट इज प्रेझेंट पार्टिसिपल. आता कंपाऊंड 2 क्लॉज असतात आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात. 2 क्लॉज सेपरेट फुल स्टॉप कॉमा यापैकी केलेले असतात.
आणि सेपरेट दोन मेन क्लॉज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन सुद्धा असू शकतात. तर अँड ऑर नायदर नॉर आयदर ऑर नॉट ओनली बट ऑल्सो ॲज सून ॲज वेल ॲज नो सूनर दॅन यापैकी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असू शकतात म्हणजे कंपाऊंड. आणि कॉम्प्लेक्स one main clause and two or more than two subordinate clauses. These main clause and subordinate clauses are connected together through subordinating conjunctions such as though, although, unless, if not, and all types of WH. These one main clause and two or more than two subordinate clauses are connected together through subordinating conjunction. This sentence is called as complex sentence. This sentence is also called as dependent sentence because there is one main clause and two or more than two subordinate clauses are depend on main clauses. That's why this sentence is also called as dependent sentence. Compound sentence is also called as double sentence because there are double main clauses. तर आता आपल्याला इथं कंपाऊंड बनवायची सांगितली दिलेल्या वाक्यातली. तर व्हेन आहे म्हणजे दिलेलं कॉम्प्लेक्स आहे आणि कॉम्प्लेक्सचं कंपाऊंड बनवायचं आहे. बघा, तर पहिलं वाक्य वी लेफ्ट कॅम्प 9 म्हणजे दुसरं वाक्य जे आहे ते पहिलं घ्यायचं. काय व्हेन काढलं. व्हेन का काढलं? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते व्हेन WH म्हणलेलं मी. तर राहिलं व्हेन काढलं की वी राहिलं. वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग. आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन पहिलं सांगितलं मी अँड वापरा आणि बाकीचं वाक्य आहे असं. म्हणजेच वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग अँड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कंपाऊंड करते म्हणजेच कंपाऊंड म्हणजे संयुक्त करते म्हणजे संयुक्त वाक्य बनवायचे कंपाऊंड सेंटेन्स अँड न जोडलं. अँड पुढचं आहे असं वाक्य आय वॉज डिटरमाइंड टू गो टू द टॉप ऑन दिस डे. फक्त काय करायचंय कॉमा काढून अँड न कनेक्ट करायचे आणि सुरुवातीचं व्हेन का काढायचं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स दाखवणारं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे व्हेन म्हणून काढायचं. आता व्हेन काढल्यानंतर राहिला जो भाग वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग आहे असं कॉमा काढा आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कंपाऊंड सेंटेन्स दाखवणारं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड ते कॉमाच्या ऐवजी ठेवा आणि बाकीचं वाक्य आहे असं कनेक्ट करा. पहिलं आणि दुसरं वाक्य कनेक्ट केलं म्हणजेच कंपाऊंड केलं म्हणजेच जोडलं आणि त्यालाच कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. तर आता दुसरं वाक्य बघा ग्रामरचं. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. यूज नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो काय हे सुद्धा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे किंवा याला कनेक्टर म्हणतात. या कनेक्टरनं काय करायचं क्रियापद जे आहे ना ते क्रियापदानंतर नॉट ओनली आणि कॉमा किंवा इतर कोणतंही कंजंक्शन आलं असेल तर ते काढून बट ऑल्सो. आता इथं कोणतं आलं इतर कंजंक्शन अँड ऐवजी बट ऑल्सो आणि क्रियापदानंतर नॉट ओनली. क्रियापद कोणतं आहे मग वॉज म्हणजेच काय येईल इथं धिस वॉज. दोन डिफरंट गोष्टी नॉट ओनली बट ऑल्सो न जोडायचं. स्लो नॉट ओनली न जोडा अँड काढून बट ऑल्सो टाका बस. म्हणजेच उत्तर असं होईल दिस वॉज नॉट ओनली स्लो बट ऑल्सो डिफिकल्ट. हे झालं ग्रामरची वाक्य 2. आता 6वा आकडा बघा काय आहे तर व्होकॅब्युलरी मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. 2 मार्क्स. हाफ मार्क्स टू इच वर्ड. तर पहिला आहे अल्टर्ड किंवा अल्टरनेटेड, दुसरा स्लोपिंग, तिसरा स्टिप आणि चौथा सुमित. तर पहिला जो आहे काय अल्टरनेटेड तर अल्टरनेटेडला चेंजिंग प्लेसेस. अल्टरनेटेड म्हणजे आदला बदल म्हणजेच आदला बदलसाठी चेंजिंग प्लेसेस. त्यानंतर स्लोपिंग. स्लोपिंग म्हणजे स्लांटिंग अप ऑर डाऊन. स्लांटिंग अप ऑर डाऊन घसरगुंडी. त्यानंतर स्टिप. स्टिप म्हणजे स्ट्रेट सरळ. आणि सुमित काय आहे सुमित द हायेस्ट पॉइंट ऑफ द माउंटन. सुमित म्हणजे द हायेस्ट पॉइंट ऑफ अ माउंटेन. तर याप्रमाणे आपण आज ॲक्टिव्हिटी फर्स्ट जे आहे ते पूर्ण केलेले आहे. तर फर्स्ट तुमच्या लक्षात आलं असेल देर आर 6 क्वेश्चन अँड 6 क्वेश्चन पॅसेज इज गिवन टू यू और एक्सट्रॅक्ट इज गिवन टू यू अँड 12 मार्क्स फॉर दिस क्वेश्चन.
and for 12 marks there are 6 activities. Each activity carried 2 marks. So today we have completed first activity. Extract shows the patriotic quality of Tenzing Norgay. Explain with evidence. तर त्याच्या पॅट्रियोटिक क्वालिटीज म्हणजे टेंजिंग नॉर्गेच्या देशभक्तीपर असणाऱ्या क्वालिटीज कोणत्या आहेत त्या लाईन विथ एव्हिडन्स म्हणजेच एक्झाम्पल सहित सांगा म्हणलं होतं. तर मी लाईन सांगितली तुम्हाला. अजून बघा लाईन कुठं आहे तुम्ही. आय टोल्ड म्हणतोय. आय म्हणजेच टेंजिंग नॉर्गे. टोल्ड कॉलोनियल हंट दॅट I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. Shows the patriotic quality of Tenzing Norgay. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे 4 फ्लॅग्स वेब कंप्लीट करायचे. तर 4 फ्लॅग्स कुठले कुठले त्याच्या हातात आहेत. 1 इंडिया, 2 युनायटेड नेशन्स, 3 ब्रिटन आणि 4 नेपाळ. ही वेब कंप्लीट केली. थर्ड क्वेश्चन आहे रोपचं महत्व काय. तर जे रोप म्हणजे दोर बांधलेला आहे. वर क्लाइंब करताना एकमेकाला दोर बांधलेला आहे. त्या दोरचं महत्व काय तर युज्ड टू क्लाइंब सेफ्टी, सुरक्षित चढण्यासाठी. कनेक्ट्स इच माउंटेनियर विथ अदर, एकमेकाला जोडलं जातं. अँड गिव्ज मेसेज दॅट दे आर अटॅच्ड फर्मली, एकमेकाला जोडलेले आहेत. टाईट, कमी, जास्त, लूज एकमेकाला कळतंय, मेसेज मिळतोय. रोप इज सिम्बॉल ऑफ वर्किंग युनाइटेडली, एकमेकांनी एका जीवानं काम करतात असं ते त्याचं संकेत आहे. इट कन्वर्ट्स द इंडिव्हिज्युअल्स इन टू अ टीम, त्या दोघाला जोडलं जातंय. एक इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिकतून दोघाला जोडलं जातंय म्हणजे टीम तयार होते त्याची दोघांची. इट्स टाइड्स देम टुगेदर, दोघांना घट्ट बांधून ठेवलं जाते. सो इट इज सिम्बॉल अँड इट इज द सिम्बॉल ऑफ युनिटी, एकतेचं प्रतीक म्हणून ते बघितलं जाते. आता डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. वर चढत असताना वेगवेगळे मार्ग कोणते तर हॉर्स ट्रेकिंग, पॅराशूटिंग, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलूनिंग, माउंटेन हायकिंग ऑर ट्रेकिंग, केविंग, माउंटेनिअरिंग आणि हिल वॉकिंग. हे डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. त्यानंतर ग्रामरचा 5वा आकडा. आता कंपाऊंड सेंटेन्स बनवायला सांगितले. व्हेन हे का काढलं तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे म्हणजेच कॉम्प्लेक्स दाखवतंय सेंटेन्स. कॉम्प्लेक्स म्हणजेच मिश्र वाक्य. आपल्याला बनवायचं आहे कंपाऊंड म्हणजेच संयुक्त. तर व्हेन हे सब कॉम्प्लेक्स दाखवणारं कंजंक्शन काढावं लागतंय. व्हेन काढल्यानंतर राहिला तिथं वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग आणि कॉमा काढून कंपाऊंड दाखवणारं कंजंक्शन अँड न कनेक्ट केलं बाकीचं वाक्य आहे असं. दुसरं वाक्य नॉट ओनली बट ऑल्सो ग्रामरनं कनेक्ट करायचंय. तर क्रियापदानंतर नॉट ओनली आणि जे कंजंक्शन आलेलं आहे अँड त्याच्याऐवजी बट ऑल्सो. 2 डिफरंट वर्ड्स नॉट ओनली बट ऑल्सोनं जोडायचे आहेत. मग ते 2 डिफरंट वर्ड्स कोणते आहेत स्लो आणि डिफिकल्ट. तर क्रियापदानंतर नॉट ओनली आणि कंजंक्शन अँड आहे त्याच्याऐवजी बट ऑल्सो. म्हणजेच दिस वॉज नॉट ओनली स्लो बट ऑल्सो डिफिकल्ट. आणि लास्टली आपण काय बघितलं मॅच कॉलम ए वर्ड्स विथ कॉलम ए अँड देअर मिनिंग इन कॉलम बी. आता अल्टरनेटेड म्हणजेच काय आदला बदल. त्या अर्थाचा शब्द काय आदला बदल म्हणजे चेंज. तर चेंजिंग प्लेसेस हे त्याच्यासाठी आहे. त्यानंतर स्लोपिंग म्हणजे घसरगुंडी, खाली किंवा वर घसरगुंडी करणं. तर त्याला आहे स्लांटिंग अप ऑर डाऊन. आणि थर्ड आहे स्टिप म्हणजे सरळ. सरळ अर्थाचा शब्द आहे तिथं स्ट्रेट बी मधला. आणि सुमित काय आहे सुमित द हायेस्ट हायेस्ट पॉइंट ऑफ माउंटेन, सगळ्यात शिखर किंवा कळस टोक आहे असा तो. ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट आपण कंप्लीट केलेले आहे. ऑन युनिट नंबर 1.2 ऑन टू द सुमित वी रीच द टॉप. तर अशा प्रकारे प्रश्न पॅसेज येईल आणि त्या पॅसेजवर 12 मार्कासाठी पॅसेज येईल. ॲक्टिव्हिटी 6 येतील. पहिले ॲक्टिव्हिटी असेल तुम्हाला ते कशावरती तर ग्लोबल अंडरस्टँडिंग. दुसरं कॉम्प्लेक्स फॅक्चुअर असेल. तर तिसरा ॲनालिसिसवर असेल. चौथा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असेल. 6वा लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामर असतील 2 वाक्य. आणि 7वा व्होकॅब्युलरी. तर याप्रमाणे तुम्हाला प्रश्न परीक्षेला येतील. रीड द पॅसेज केअरफुली अँड write the notes in your notebook. I have discussed it in detail. We will discuss in the next period for
next activity in the next time. Till then, thank you. Okay.